अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मार्च महिना संपत आला असून उन्हाचा पारा चांगलाच चढू लागला आहे। वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही होत असल्यानं थंडावा मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील लहान मुले आणि तरुण विहिरींकडे धाव घेत आहेत। मात्र पालकांच्या नजरा चुकवून पोहण्यासाठी जाण्याचं प्रमाण वाढल्यानं अपघाताची शक्यताही बळावली आहे। सध्या बहुतांश शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात सुरू झाले आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत शाळा सुटल्यानंतर मुलांकडे दिवसभर रिकामा वेळ असतो। दुपारच्या कडक उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी मुले गावाजवळील विहिरी पोहण्यासाठी जात आहेत। पोहण्याचा आनंद घेताना अनेकदा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र ग्रामीण भागात दिसत आहे। घरातील मोठी माणसे कामावर गेल्यानंतर किंवा दुपारी विश्रांती घेत असताना मुले मित्रांच्या घोळक्याने विहिरीवर जात आहेत। अनेकदा मुलांना पोहण्याचा सराव नसतो किंवा पाण्याचा अंदाज येत नाही। अशा वेळी उत्साहाच्या भरामध्ये खोल पाण्यामध्ये जाणे जीवावर बेतू शकते। पालक आणि मुलांना कधीही एकटे किंवा फक्त लहान मित्रांसोबत पोहण्यासाठी पाठवू नका। सोबत घरातील एखादी मोठी व्यक्ती असणे बंधनकारक ठेवा। अनोळखी विहिरीमध्ये उतरताना पोहणाऱ्यांनी पाण्याची खोली गाळाचा अंदाज घेतल्याशिवाय उडी मारू नका। भर दुपारी 12 ते 4 या वेळेत कडक ऊन असतं। अशा वेळी पोहल्याने उष्माघाताचा हृदयाचा हीट स्ट्रोक त्रास होऊ शकतो। शक्य असल्यास मुलांच्या आनंदासाठी सुरक्षित ठिकाणी किंवा मोठ्यांच्या देखरेखीखालीच पोहण्याचा सराव करा। उन्हाळ्याचा आनंद नक्की घ्या, पण तो घेताना आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार नाही याची दक्षता घ्या। पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि विनाकारण विहिरीवर जाण्यापासून त्यांना परावृत्त करावे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।